नमस्कार, स्वागत है आपका एएम न्यूज में। वार्ड क्रमांक 79 शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे गुट की नगर सेविका मानसी जुआटकर द्वारा जनसेवा कार्य पूरे जोर शोर से चालू है और इसी क्रम में उन्होंने जोगेश्वरी पूर्व में छतरी और स्टिक वाटप कार्यक्रम आयोजित किया, जिसमें लगभग 1000 के ऊपर स्थानीय निवासियों को छतरी और स्टिक का वितरण किया गया। दृश्य में आप देख सकते हैं कि जोगेश्वरी पूर्व के विधायक अनंत बाला नर लोगों को छतरी बांट रहे हैं और इस अवसर पे भव्य कार्यक्रम का आयोजित हुआ, जिसमें भारी संख्या में शिवसेना के कार्यकर्ता, पदाधिकारी आदि उपस्थित हुए। नगर सेवक प्रमोद सावंत, कैलाश पाठक सहित कई अन्य लोग भी उपस्थित हुए और यहाँ पे उपस्थित जनता को संबोधित किया। आपको बता दें कि शिवसेना की तरफ से हर जगह बारिश के मौसम में छतरी का वितरण भी किया जा रहा है और लोगों की समस्याओं पे पूरा ध्यान देकर उसे निपटाया भी जा रहा है। आपको हम दिखाते हैं कि इस अवसर पर स्थानीय नगर सेविका मानसी जुआटकर ने क्या कहा और कार्यक्रम का पूरा संचालन उनके पति मधुकर जुआटकर ने किया। मधुकर जुआटकर ने ये भी कहा कि जो 4-5 दिन की बारिश थी, इस दौरान हमने पूरी रात लोगों की देखभाल की और सोने को नहीं मिल रहा था, तो ऐसा समर्पित जुआटकर परिवार है। आइए हम आपको पहले ये संबोधन आता दुसरं यांचं आगमन झालं ते लाडके आमचे आमदार बाळासाहेब साहेब, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत साहेब, विधानसभा संघटक अंधेरी पूर्व प्रमोद सावंत साहेब, विधान महिला संघटिका आणि ताई आणि महिला सम्मानीय नमस्कार प्रतापनाजी पाठक और उपनिर्वाचक जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र सचिव कोदारकर उपनिर्वाचक समाजाचे आगमन झाले। शिवसेना शाखा क्रमांक 19 आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो। आता उपस्थित नगरसेवक कैलासनाथ पाठक साहेब यांना सर्वांना नतमस्तक होऊन आज इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ माझे नागरिक, वृद्ध, मायबाप आणि माझे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे उपविभाग, महिला, पुरुष या सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपलं इलेक्शन झाल्याच्या नंतरचा हा दुसरा कार्यक्रम आहे, परंतु हा एवढा म्हणजे शाखेसाठी आम्ही पहिला कार्यक्रम घेतला तो म्हणजे महिलांचा हळदी कुंकू, पण ज्येष्ठांचा तुमचा आशीर्वादाचा हा आमचा पहिला कार्यक्रम आहे। एवढ्या मोठ्या हॉलमध्ये घेण्याचा हा आमचा पहिला अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही ज्या उपस्थितीने आज इथे आम्हाला आशीर्वाद द्यायला आलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार आणि धन्यवाद। तुमच्यामुळे आज आम्ही इथे इथपर्यंतची मजा केली आहे, हा सर्व आशीर्वाद तुमचा आहे, त्यामुळे पहिलं प्राधान्य आम्ही तुमच्यापासून सुरुवात केली आहे। असाच आशीर्वाद तुमचा आमच्या बरोबर उभयतांबरोबर कायम राहू दे हीच इच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमुख आणि ज्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आपल्या जोगेश्वरी विधानसभेमधून असे कैलासनाथ पाटील जी आम्हाला विनंती करते आणि दोन शब्द भाषण करायचे आहे। उनके माध्यम से आज यहाँ पे छतरी वाटप का कार्यक्रम रखा गया है, जिसमें यहाँ जोगेश्वरी विधानसभा के आमदार नर साहब, अंधेरी विधानसभा प्रमुख प्रमोद सावंत जी, जोगेश्वरी विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत जी, संदीप कोदारकर जी, यहाँ उपस्थित सभी महिला, पुरुष, ज्येष्ठ शिवसैनिक, मानसी जुआटकर जे सांगितलं तुम्हाला हे सगळं तुमच्या आशीर्वादाने हे सगळे घडत आहे। आपण असंच प्रेम
शिक्षणावर आणि आपल्यावर ठेवा असा विचार करतोय. हे चांगली गोष्टी आहे, आपण एकत्र आहे ते साठी या जोगेश्वरीमध्ये कुठलाही अडचण येत नाहीये. हे सर्व योग तुमचा आहे असायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय आपले आमदार आनंद बाळानर त्यांनी जोगेश्वरी मधील विषय घेण्यासाठी रात्री 3 वाजता त्यांची टाइम आला होता आणि तेवढी 15-20 मिनिटं त्यांनी तिथे आपल्या जोगेश्वरी बद्दल आपल्या विकासाबद्दल तिथे चर्चा केली. आणि असा बोलणारा आमदार जो रात्री सुद्धा तिथे जगला नसेल याच्यासाठी त्याला जोरदार करायला पाहिजे. याचप्रमाणे काल महानगरपालिका तुम्हाला म्हणून सांगतो, समोर आमचे विधानसभा संघटक प्रमुख सावंत साहेब आहेत, आता दुर्गाबाबू जगन्नाथ पाटीलजी आणि मानसी दुवारपेठा रात्री 4 वाजता घरी आले. यांचा काल प्रमुख सावंत साहेबांचं भाषण देखील आपल्या विभागाबद्दल आणि होणाऱ्या समस्याबद्दल फार छान झालं होतं. महानगरपालिकेमध्ये त्याच्यासाठी जरा जोरदार टाळले पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटते त्यांचं सर्वांचं भाषण ऐकून जगन्नाथ पाटील यांचा आवाज थोडासा बसलेला दिसतोय. यानंतर मी बागवेताईंना विनंती करेन की या ठिकाणी भाषण करायचं आहे. कार्यक्रम हा सन्माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या वाजवा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आजच्या या छत्री वाटप कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय विभाग संघटिका अनिता बागवेताई, त्याचबरोबर आमचे विधानसभा संघटक अंधेरीचे प्रमुख सावंत साहेब, या कार्यक्रमाच्या आयोजिका मानसी जुवाटकर, महिला शाखा संघटक देवनी धंदने, त्याचबरोबर उपविभाग संघटिका आकांक्षा शिंदेताई, त्याचबरोबर उपस्थित शाखेचे सर्व महिला पुरुष उपशाखा प्रमुख, युवा सेना, युवती सेना आणि सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि तुम्ही उपस्थित राहिलेले सर्व ज्येष्ठ शिवसैनिक महिला आणि पुरुष, सर्वप्रथम मी आपल्याला कार्यक्रमाची एक रूपरेषा सांगू इच्छितो. सन्माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे. मागील काही दिवस बराच मोठा पाऊस पडला आणि धावतं अधिवेशन, धडाडीचे हाऊस म्हणजे सभागृह नगरसेवकांचे, यामुळे हा कार्यक्रम थोडासा लांबणीवर गेला. त्यामुळे आम्ही हा काही गडबडीमध्ये आज घेतलाय. दिवसाचा कार्यक्रम घेण्याचं कारण एवढंच आहे की हा हॉल रविवारी खाली नाही आणि शाखेचे उपस्थित राहू शकणार नाही किंवा शिकले नसतील, तुम्हाला काही चेहरे दिसणार नाही, मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमामध्ये एवढंच बोलेन, साहेब समोर आहेत, साहेबांचे म्हणजे प्रमोद सावंत साहेबांचे कार्यक्रम तुम्ही सर्वांनी बऱ्याच लोकांनी युट्यूब वरती किंवा शाखेच्या माध्यमातून पाहिले असतील. मी एक छोटासा शिवसैनिक या सर्वांच्या आशीर्वादाने या विभागामध्ये कार्यरत होतो. लता नाईक साहेबांनी, रामकेंद्र साहेबांनी, तुळशीदास नवाळे म्हणाले की जोवाटकर हा कार्यकर्ता आहे, रमेश व्यक्ती साहेब आणि आमचे काही पदाधिकारी जे आता आमच्यामध्ये नाही पण आहेत, त्यांच्या कार्याला सपोर्ट करून सहकार्य करून त्यांचे कार्यक्रम बघून मी आजपर्यंत विराट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना आदित्यसाहेब ठाकरे यांनी ठेवलेला माझ्यावरचा विश्वास, त्याचबरोबर इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यामध्ये आमचे निवडून आलेले आमदार आनंद बाळानर, माझे विधानसभा संघटक प्रमोद सावंत आहेत, माझे सहकारी मित्र सन्माननीय शैलेश परब साहेब, या लोकांनी आणि अशी बरीच मंडळी आहेत ज्यांनी माझ्यावरती एक विश्वास ठेवला की दुवाटकर ही सीट नक्कीच निवडून काढेल. कारण मागील कित्येक वर्ष मी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये जो 9 वर्ष एका चांगल्या व्यक्तीला समजून आम्ही निवडून आणलं होतं आणि त्याला सहकार्य करून आमच्या प्रभागामध्ये काहीतरी कार्यक्रम होतील अशी आमची भावना होती. परंतु तशा प्रकारचे मनपूर्वक कार्यक्रम काही आमचे झाले नाही. आणि खरंच म्हणायचं तर पक्षप्रमुख असू दे किंवा संबंधित विभाग प्रमुख अनिल परब साहेब असू दे, सुनील प्रभू असू दे, या लोकांनाही कळलं की हा पदाधिकारी या शाखेमध्ये कोणते कार्यक्रम करत नाही. त्याचं मला इथे नावही घ्यायचं नाही, परंतु या शाखेमध्ये काहीतरी कार्यक्रम असले पाहिजेत. म्हणून प्रमोद सावंत साहेब
आपला वॉर्ड सोडून आमच्या वॉर्डामध्ये येऊन छत्र्या देत होत्या, पुढे भजन स्पर्धा घ्यायला सांगत होते किंवा इतर कार्यक्रम करत होते, वाहनांचा कुठेतरी थोडंसं देत होते. आता जोगेश्वरी विधानसभेमध्ये मिळालं नाही तर अंधेरी विधानसभेवाले नाराज होतात. हा सगळा प्रकार सांभाळत गेली 9 वर्ष त्या प्रभागाला मी नेतृत्व नाही परंतु सहकार्य केलं. एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मी या ठिकाणी वावरलो. त्याची दखल घेऊन या सर्व म्हणजे अनिल परबसाहेब, सुनील प्रभू, ज्यांची नाव घेतली त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आमच्या शालिनीताई आहेत, बागवेताई आहेत, या सर्वांनी जो काही माझ्यावरती विश्वास ठेवला त्याच्यामुळे मला किट नाही मिळाली पण मानसी जोडकर यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नगरसेविका निवडून आणली आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं मुलाचं सहकार्य आहे. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये मी ज्येष्ठ शिवसैनिक यांना मी प्राधान्य दिले. मला माहिती आहे की मी सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकणार नाही. कदाचित कुठेतरी तुमचा शेजारी राहिला असेल, तुमची शेजारची महिला राहिली असेल, कोणाचा तरी बाजूला राहिला असेल, कोणीतरी पदाधिकारी राहिला असेल, परंतु सांभाळून घ्या. हा कार्यक्रम हा ज्येष्ठ शिवसैनिकांची संकल्पना होती. शाखा प्रमुख आनंदा भुते, प्रमुख सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्याची त्यांनी संकल्पना आमच्याकडे मांडली. मानसी जोडकर म्हणाले आपण पहिलाच कार्यक्रम आहे, आपण या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना आठवण करूया आणि त्यांना हा कार्यक्रम समर्पित करूया. त्याच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आम्हाला पहिले मिळतील हा आमचा उद्देश होता. वेळ जास्त झालेला आहे, मला माहिती आहे 10, 10:30 तुम्ही सर्वजण आलेल्या आणि मी प्रोटोकॉल प्रमाणे या ठिकाणी संजय तारींनी बोलल्याप्रमाणे बोलायला घेतलंय. पुढे माझे काही वरिष्ठ आहेत ते आपल्याजवळ थोडक्यात बोलतील, मार्गदर्शन करतील. तुम्हाला फक्त विनंती आहे एका रांगेमध्ये सर्वांनी या, कारण छत्र्या भरपूर आहे. तुम्ही कुपन जास्त वाटले आणि छत्र्या कमी आहेत असा प्रकार नाहीये. थोडासा वेळ लागला तर माझे काही पदाधिकारी मध्ये उभे आहेत, मी उपशाखा प्रमुखांना सांगेन जरा मधल्या रांगेत उभे राहा, महिला आणि पुरुष यांनी मधल्या रांगेमध्ये उभे राहा, पुढे कुपन घ्यायला एका उभे राहा. मी या ठिकाणी विनंती करेन